सांगली मिरज परिसरातील इंजिनिअरिंग आणि MBA कॉलेजच्या शोधात असाल तर ही रील पूर्ण बघा, प्रत्यक्ष येऊन खात्री करा आणि मगच ऍडमिशनचा निर्णय फायनल करा। हे आहे सांगली मिरजेच्या मध्यवर्ती ठिकाणी ऑटोनॉमस NAC A ग्रेड असणारं अंबाबाई तालीम संस्थेचे संजय भोकरे ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट मिरज। इथे MBA, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग मधील 7 ब्रांचेस मधील तुमच्या आवडीच्या ब्रांचच्या प्रवेशासाठी नक्की भेट द्या। या इन्स्टिट्यूटचं खास वैशिष्ट्य, इथे तुम्हाला उत्कृष्ट शैक्षणिक सुविधा देऊन गव्हर्नमेंटच्या सर्व स्कॉलरशिप तसंच चांगल्या कंपनीत चांगल्या पॅकेजच्या उत्तम प्लेसमेंटची हमी दिली जाते आणि यासाठी लागणारं हँड्स ऑन ट्रेनिंग सुद्धा विद्यार्थ्यांना इथे दिलं जातं। स्पोर्ट्स इव्हेंट, कल्चरल इव्हेंट, सेमिनार्स यामधून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना पण संधी मिळते। विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल, कॉलेज बस या सुविधा आहेत। सुंदर कॅम्पस तसेच अतिशय मानाचा असा रेडिओ सिटी बिझनेस टायटन्स एक्सलन्स इन एज्युकेशन अवॉर्ड या संस्थेला मिळालाय। अधिक माहितीसाठी डिस्प्लेवर दिलेल्या नंबरला लगेच फोन करा आणि ऍडमिशन घेऊ इच्छिणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि त्यांच्या पालकांना हे रील नक्की शेअर करा। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी घेतली भेट। मिरज मतदारसंघातील प्रलंबित कामांसाठी निधीची मागणी। सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि मिरज मतदारसंघाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मंगळवारी दिल्ली येथे केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नामदार नितीन गडकरी यांची भेट घेऊन मिरज मतदारसंघातील अनेक प्रलंबित व महत्त्वाच्या कामांसंदर्भात चर्चा केली। या चर्चेदरम्यान आमदार खाडे यांनी संबंधित प्रकल्पांसाठी तातडीने निधी मंजूर करण्याची मागणी केली। राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 सिन्नर, अहमदनगर, दौंड, दहिवडी, विटा, तासगाव, मिरज, म्हैसाळ ते कर्नाटक राज्य सीमा या मार्गावरील काकडवाडी, मिरज, म्हैसाळ ते कर्नाटक सीमा या प्रलंबित रस्त्याच्या कामासाठी निधी उपलब्ध करून देण्याचा आग्रह त्यांनी धरला। तसेच मिरज पंढरपूर रस्त्यावरील तानंग फाट्यालगत असलेल्या ओढ्यावर 6 पदरी नवीन पूल बांधण्यासाठी ही स्वतंत्र निधीची मागणी केली। या चर्चेला नामदार नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून संबंधित कामासाठी लवकरच निधी मंजूर केला जाईल असं आश्वासन त्यांनी आमदार खाडे यांना दिलं असल्याचं सांगण्यात आलं। या भेटीमुळे मिरज मतदारसंघातील विकास कामांना गती मिळण्याची शक्यता असून रस्ते व पुलाच्या दृष्टीने महत्त्वाच्या सुविधांचा लाभ स्थानिक नागरिकांना होणार आहे। आमदार खाडे यांनी दिलेल्या माहितीमुळे मतदारसंघात आशेचं वातावरण निर्माण झालं आहे। महानकरी न्यूजसाठी मिरजहून आदिमाने।